तर मासे पकडायचा प्लॅन आहेच आणि चिकनची भन्नाट रेसिपी बनवायचा पण प्लॅन आहे। चिकन सीख कबाब बनवणार आपण आज व्हाळात। गंप्या तिकडनं म्हणतात लवकर होत ना, भूक लागली। या एवढा पण लवकर होत नसता। तर मित्रांनो हे बघा असं काम चालू आहे। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11:30 झाले सकाळचे आणि आपण आलोय व्हाळावरती। तर मासे पकडायचा प्लॅन आहेच आणि चिकनची भन्नाट रेसिपी बनवायचा पण प्लॅन आहे। चिकन सीख कबाब बनवणार आपण आज व्हाळात। मजा येणार आहे। इकडे खाली आलोय जंगलातल्या व्हाळात। इंट्रो घेऊच्या अगोदर टाकला आणि सुरुवात करून कांडाळ टाकला ना लगेचच। तर त्यांना ना ह्या बघतला आणि काय कळप बघतला ना मला यांचं कळप। तर ह्याच्यात त्या दिवशी कांडाळ टाकली होती आपण, भरपूर मासे त्याच्यात। होय, बऱ्याच दिवसांनी दोघ जण बघूक भेटलं असतील। बऱ्याच दिवसांनी बघूक भेटलात ना? होय ना, बऱ्याच दिवसांनी बघूक भेटला असेल ना? कधी होतात लास्ट टाइम? काय माहित नाही। हे बिर्याणी पार्टी असत ती, त्याच्यानंतर दिसलात काय माहित नाही कधी। तर ह्याच्यामध्ये मळी खूप आहेत मित्रांनो। आता बघूया आज गंप्या किती पकडता। काय 2 कांडे आहेत आज पण। आज गंप्या लय मासा पकडा, संध्याकाळी घर हुक जाऊचा समुद्रावर। त्याच्या अंदाजानं काय तर राडा कर व्हाळात, होय ना भवेश? 4 दिवस मासं तसंच ठेवशी व्हाळातलं। आणि समुद्रावर सध्या मासो गोबरो लागत ब्ल्यूला आहे, ती वेगळीच गोष्ट आहे एक। तोपर्यंत मासं दगडात पळालं, बाहेर काढूक लागते तुका बोलून बोलून। पाणी ना खूप थंड आहे, तिथे येतानाच पाण्यात पाय बुडवले ना मरणाचं थंड पाणी आहे। थंडी खूप कमी झाली आता, थंडी गेली म्हणायला हरकत नाही, बरीच कमी झाली। पाणी बघून घाबरले म्हणा, आता थंड पाण्यात उतरत नसते, गरम असता तर उतरले असते एक वेळ नाही। तर गंप्या मासे पकडू दे, आपण रेसिपी बनवूया पाहिजे तोपर्यंत ना। बघूया आता किती मासे पकडता गंप्या ह्याच्यात। गंप्या जवळजवळ तासभर घालव याच्यात, पण मासं पकड याच्यातलं बहुतेक तरी, तुझं वाटू तरी पकड याच्यात। तर गंप्यान पहिलो मळी काढला पण लगेचच मित्रांनो, कांदा टाकूची कोटी लगेच मळी लागलो एक। हो बघा मस्तच मळी सीख कबाब बनवला तर भावेश। ए मळी सीख कबाब गंप्याकच खाऊ देऊ लागत, पण गंप्या चालत मळी सीख कबाब। एक कांदा टाकला ना गंप्यान, दुसरी टाकता माझी ओली। त्या दिवशी गंप्या मस्त मासे भेटलेले ना त्या दिवशी मित्रांनो। शेंगट्या बिंगट्या पण भेटलेल्या बऱ्याच, आणि वालं एक भेटलेली, एक का 2-3 वाले भेटलेल्या। एक मोठी होती, 2-3 छोट्या होत्या। आज बघूया गंप्या किती बाहेर काढता। आणि हो पेटावर आणलेलो हो ना ह्याच्या सगळा कुकिंगचा सामान। तर इकडे बघताय आपण ना, तोपर्यंत चिकन मस्तपैकी बारीक करूया, खिमा करूया चिकनचा। हे बोनलेस चिकन आहे 1 किलो। गंप्या तिकडे मासे पकडू दे, तोपर्यंत आपण रेसिपी बघूया। आज मरणाचाच आवाज होत वाढत वाटता। ह्याच्यावर को आवाज येता पोकल्यांसारखं। तर बारीक खिमा करूया एकदम। 1 किलो चिकन आहे म्हणजे मरणाचाच खिमा करूक लागत हेतो। हे सगळंच किमो करू की ह्या चालता हवा तुमका? गंप्या पिपी सोबत 2-4 पीस ठेवून देते हवं तर। घरना मिक्सरला लावून आणू का होता भावेश, होय ना? लगेच किमो झालं असतं। तसा पण एवढा पण काम नाही आहे गंप्या मासे पकडीपर्यंत, काय किमोच करूचो। कांदे कापला, साधारण मसाला बिसाला लावला की भाजूक सुरुवात केला, त्याच्यामुळे लगेच होईल। फक्त जरा किमो करूक वेळ लागत। गंप्याने इकडे कामा केला ना, चिकन साकटवच्या अगोदरच काठी तोडला ना। गंप्या दाखव, याची धारच उडवला ना, ही बघा। काय ना पाठिया बघ, नाही तर मी साकटते। ही बघा धार उडवला ना गंप्यान।
हा इकडे बघताय खिमा केला एकदम मस्त पैकी. इकडे 7-8 पीस पण ठेवलेत रोस्ट करायला. आणि गंप्या तिकडे मासे पकडतोच आहे. तर हे बघा मळी पकडलेत मस्तपैकी भावेशने लाईनीत लावून ठेवलेत. आणि ही बघा साईज केवढी आहे. एक नंबर मळी भेटला. आणि भावेश तिकडं पाण्यात उतरून उतरून दाखवता खै खै मळी अडकलत खया काय. हा गंप्या हो बघ कसलो पिसा बघ गंप्या काढी आहे मेल्या. तो बघ एक शेंगटी आहे ती बघ. ती बघ एक शेंगटी. दोनच शेंगटी. इथे एक मस्त पीस अडकला मळ्याचा. बघू गंप्या भाऊ काढून बघूया केवढं मळी पकडलंस. एकच नंबर. हो बघा कसलो मळी भेटलो. पकड. चिकन खिमा हे रोस्ट करायचे चिकन. 2 कांदे घेतलेत, लसूण आहे, मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे. तर कापूया कांदे वगैरे बारीक एकदम. खिमा कांदा खिमा करूया. कांदा खिमा. आणि मासे इथे ठेवलेच आहे ते बघा. कांदे कापूया. आजचो कांदो एकदम बारीक कापूक लागत एकदम. बस कांद्याचं रेट कमी जास्त झालं काय सांग. तसा साल काढतोय. जास्त तर साल जास्त काढीत नाही. फक्त सालच फेकते वरचा. मार्केटमध्ये कांदे अजून पण ओले आहेत. आणि डोळ्यात जरा जास्तच झोमतात मग ओलं असलं की. तर इकडे बघताय गंप्यान खर्ची पकडला ना. मोठी खर्ची. गंप्या शाबास. मोठी मोठी खर्ची विरची काढतस. ठीक आहे. बघूया कसली खर्ची पकडला ना दणकाट. एक नंबर. अरे एक नंबर गंप्या. बघ कसला जनावरा. चिरलेला कांदा, लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, हे चिकन. तर आता सगळे मसाले टाकूया. हे सर्व मिक्स करूया मस्तपैकी. आणि इकडे मासे पण ठेवलेत गंप्याने. गंप्या पकडतो मासे ते एक एक टाकतो इकडे. तर इकडे मासे येतात एक 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 वाढतायत मासे. हो बघा तिकडनंच फेकून देत आहे काढून. काय भावे हे बघा अजून एक शेंगटी फेकली. शेंगट्या बऱ्याच निघाल्या ना. गंप्या तिकडनं म्हणतात लवकर होत ना भूक लागली. या एवढा पण लवकर होत नसता मित्रांनो. आता काय झालं मसाले मिक्स करूया सगळे. आणि काय मग मळी मध्ये टाकताना मळी टाकीन मिक्स करून मग खाशी गंप्या. चला तर हा कांदा टाकूया चिरलेला, लसूण, ही मिरची आणि ही कोथिंबीर. आजची रेसिपी बघूया कशी होता. भन्नाट रेसिपी बघूया. कांदो जास्त नाही ना झाला वेश. नाही बरोबर. तर मेन गोष्ट ना दही विसरून आलोय. ही आलं लसूण पेस्ट. ही मिरची पावडर. हा गरम मसाला आहे. चिकन मसाला पण मिक्स आहे त्याच्यामध्ये. ही हळद आहे. थांबा जरा काढून टाकूया थोडीशी. हे मीठ प्रॉपर हवं. बस एकत्र करूया.
थालीपीठचं पीठ रेडी झालंय, पण चिकन थालीपीठ आहे. तर ह्याची ना पॅटीस पण खतरनाक होणार. आता आपल्याला काय करायला लागेल माहिती आहे काय, आपल्याकडे स्टिक आहेत ना त्या खूप पातळ आहेत, त्याच्यामध्ये हे राहणार नाही. तर काट्या तोडूया, थोड्याशा जाड काट्या बघूया, म्हणजे काट्यामध्ये हे राहील प्रॉपर एकदम. आणि मस्त झालं बघा, एक नंबर लागेल. टेस्ट तर अफलातून असेलच असं वाटतंय आता सध्या तरी. रेसिपी कंप्लीट झाल्यावरच कळत. तर हे मटेरियल तर रेडी झालंय, आता काटे शोधूया. तर इकडे बघताय काटे आणल्यात मस्तपैकी काढून. आता ह्याला लावूया चिकन आपलं. हे आता रेडी करून ठेवलंस ना, त्याच्यात लगेच असं ठेवलंस ना मग राहणार. जरा भाजला ना की कडक होणार ना वरती. ही बघा एक स्टिक राहिली आहे, काठी गुळगुळीत आहे ना त्याच्यामुळे पडायचा चान्स आहे. तरी पण बघूया, साधारण रोस्ट झालं ना त्याच्यानंतर नाही पडणार. बघूया विषय कसा होतो आजचा. आता बरोबर पकडलं ना भाई. तर मित्रांनो हे बघा असं काम चालू आहे. तर काट्या गुळगुळीत आहेत ना त्याच्यामुळे ते पकडत नाही. पण कसं माहिती आहे, थोडंसं ड्राय झालं ना की ते होणार प्रॉपर. हे बघा हे मगाशी मी बनवलेलं प्रॉपर झालंय. गंप्या जरा ह्याची साईज छोटी बनव, असा क्रॉस ठेवू लागत नाही तर. होय ना, क्रॉसच ठेवूया आता, कारण साईज जरा मोठीच बनवलेली आहे आम्ही, त्याच्यामुळे हातीच झाला काय रे क्रॉस. तर मित्रांनो इकडे 4 स्टिक ठेवले आहेत. गंप्या अजून बनवतोय. तर कडक झालाय ना त्याच्यानंतर नाही पडत, एकदम कडक होतात. आणि इकडे ना आज तेल नाही, आज घीच लावतोय, डायरेक्ट तूपच लावतोय. आपल्यातून टेस्ट येईल. फक्त तूप लावून घळवलंय नको ना भावेश. नॉर्मलच लावा आधी. तुझं मज्जाकच कसं लावतोस आधी. एकाला वरणा लाव इकडनं, तू परतलंच ना रे. ह्या गंप्याने एक बनवला ना नवीन. बघूया चिकन शीख कबाब आहे कसा होता बघूयाच. तर मित्रांनो इकडे बघताय कलर तर जालिमच आलाय एक नंबर. आणि गंप्याने आता मस्त आणला शोधून. आहे बघा पट्टीच शोधून आणली आहे कसली तरी लाकडाची, आता बरोबर चिपकणार. तर हा माल आपला रेडी झाला एक नंबर. हा बघा मस्तपैकी. तर बहुतेक एकदम रोस्ट झालेत. 2 फक्त लास्टला ठेवल्यात ना काट्या, त्या रोस्ट व्हायच्या आहेत थोड्याशा. तर भावेश ना जरा सो कांदो कापताय साधारण, आणि शेपमध्येच कापला ना एकदम. ही रेसिपी रेडी झाली आहे आपली. या 2 फक्त भाजायच्यात थोड्याशा, बाकी ह्या भाजल्या मस्तपैकी एक नंबर अशा. त्यांना मरणाची आग केला ना, सगळं धुरुळ आलो आहे. भाजली भाज बघ, खाऊन बघ कशी टेस्ट सांगा, प्रॉपर कशी टेस्ट सांग. अच्छा आहे म्हणजे कसा लागता, पण अच्छा आहे ही टेस्ट नाही. तुका तर कशी सांगणार, खाल्लेलाच ना रे पहिल्यांदा. झालो गंप्यान सुरुवात केला ना खाऊक, भिजलो पण तो, त्याच्यामुळे गरमागरम त्याला चिकन देऊया खाऊक. कशी टेस्ट आहे गंप्या? मला पहिल्यांदाच खाते ना रे मी, काय कळतच नाही. म्हणजे साधारण कसा लागता, चिकन रोस्ट केल्यासारखं लागता की वेगळी टेस्ट लागता, असा विषय काय? अंड्याची बुर्जी खाल्ल्यासारखं असं वेगळं. होय थांब बघूया, माका आता खाऊन भूक लागत. तर शिजलंय एकदम आतपर्यंत मस्तपैकी. आणि मेयोनीज नंतर बघूया, आधी हे बघूया टेस्ट करून. छान आहे. वरच्या कोटिंगला एक वेगळाच फ्लेवर आहे आणि आतमधल्याला एक वेगळी टेस्ट आहे, पण छान लागते खायला. म्हणजे आपण खेकडा लॉलीपॉप वगैरे खातो ना तशा टाईपचं झालं. म्हणजे ते कसं बारीक हे करून टाकलं आहे ना त्याच्यामुळे, पण टेस्ट मस्त आहे. बाहेरच्या कोटिंगला एक नंबर टेस्ट आहे, भारी लागते. म्हणजे जालिम आहे, म्हणजे रेसिपी जालिम झाली आपली. बघा हा कडक भाग ना वरचा, हा जालिम लागतो. आता ह्याच्यासोबत बघूया खाऊन. भन्नाटा, म्हणजे तुम्ही पण बनवू हरकत नाही, शिवाय नाही घालणार माका, खाऊन बघितलं तर. आणि थोडंसं चिकन रोस्ट करायचं होतं ना, ते ठेवूनच दिलंय कारण वेळ होणार, त्याच्यामुळे तो भाग आम्ही पुढचा केलाच नाही. ते आता घरी न्यायला लागेल. पण मस्त चालेल रोस्ट, जालिम आहे. तर मित्रांनो बराच वेळ झाला इथे, मासे पण बरेच पकडले कंप्याने. रेसिपी तर एकच नंबर झालेली, फक्त ग्रीन चटणी पाहिजे होती त्याच्यासोबत, मग भारी लागली असती, छान होती.
तर मी तर 3 स्टिक खाल्ल्या, भावेशने 2च खाल्ल्या. भावेश का असं चिकन जास्त आवडत नाही, त्याला बटाटा शीख कबाब तिथंच ना तर खाल्ला नसतं बरोबर त्यानं, होय ना. तर गंप्या मासे काढतोय इकडे. हा एक मळी आहे, हा एक हातात आहे. हा बघा मळी जास्त आहेत. खवळो काय रे, शेंगट्या पण बऱ्याच भेटल्यात. खायचो खव्याचा काय आम बघतोय जरा सांग फक्त 2 सीट. इकडे ना एक मासा दिसला मित्रांनो, खतरनाक आहे बघा. असा दिसणार नाही आणि आपल्याकडे मोबाईल गोप्रो नाही, पाण्यात घालूनच दाखवला असता. हा बघा वरती येतोय. हा बघा हा वाळात ना मासाच दिसत नाही ॲक्च्युली. हा बघा वळाला फिश टँक सारखा मासा आहे बघा. कसला कलर आहे बघा मस्तपैकी. कुठला मासा आहे का माहित नाही. वरच्या कोंडीत थोडंसं बघूया आणि लगेच जाऊया, कारण लवकर जायचं आपल्याला. समुद्रावर गरवायला जायचा प्लॅन आहे. खूप दिवसानंतर, बरेच दिवस झालेत गरवायला समुद्रावरती गेलो नाही. किती किलो भेटलं भाई? किलोभर मासा भेटलं तर बघा मस्त साधारण. चिकन खाल्लं, आता जरा मासा बघू सिरियसली घेऊया. 2 मिनिटं. इकडे कांदा टाकतोय, गंप्या बघतोय खाली. आणि इथे आता मासे बघितले ना तुफान होते, मारणार होतो मळी विकन काही नाही. तिशीच नाही गोल गोल फिरी दोंडीच्या. हा उचल. हो बघ झूम करून दाखव. लागलो ना या आजच फक्त. काढून दे ना तर मासा गाभारते बाकीचं. खतरनाक साईज मिळाली रे. इकडे एक पातकी लागली, पातकी. तर मासे खूप होते ज्यात आलो ना तेव्हा खूप होते मासे. सगळे आतमध्ये गेले ह्याच्यात. हे पोकळ आहे ना ह्याच्यामध्ये सगळे मासे गेले. मळी मोठे मोठे होते, मरणाचे मळी होते. तर इकडे बघताय 2 वाले भेटल्यात मस्तपैकी मोठ्या. ही बघा एक केवढी आहे, एकच नंबर वालय. वालय पात काय म्हणशाल ताई. बघा एक. चला मित्रांनो मासे पकडून झालेत. किती वाजले भावेश? 3:30 वाजूक आले. तर हे बघा हे इथे मासे पकडले आपण ह्या कोंडीत. आणि इकडे 2 खर्च्या भेटल्या. हे बघा 1 2 3 4 मोठे मासे भेटले. एक मस्तपैकी वालाई भेटली मोठी याच्यात. बाकी शेंगट्या मळी बिळी मिक्स आहेत. मळ्यांची साईज पण मोठी आहे. खवळा एकमेव भेटला. आणि मगाच्या कोंडीत आपण एवढे पकडले बघा. ते पांढरे पण झाले. बराच वेळ झाला ना की माशांचा असा विषय होतो, कलर चेंज होतो वाळ्यातल्या माशांचा. हे बघा. तर हे मगाशी पकडले आपण. तर एवढे मासे भेटले सगळे. तर मित्रांनो बघितलात मासे तर एकच नंबर पकडले आणि रेसिपी पण भन्नाट बनवली होती मस्तपैकी. तर बरेच वाजलेत आता. तर कल्टी मारूया आता पटापट, कारण ना गरवायला जायचंय समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर. तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. पण कसं माहिती आहे मासे लागले तरच बघायला मिळेल, मासे नाही लागले तर नाही बघायला मिळणार. पण ब्ल्यूलान गोबरे बिबरे तरी पकडू बऱ्याच दिवसानंतर. तर पटकन आता घरी जातो आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.